या बाबतीमध्ये आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मसाजोगकारांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि मी आता जे म्हणलं, अंबाजोगाई ॲडिशनल SP च्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटकं काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे। आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ॲडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला पाहिजे। जर ते पूर्वी DYSP होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती। तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल SP म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं। कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ॲडिशनल SP म्हणून, कारण बीड जिल्ह्याला एकट्या SP चांगला येऊन उपयोग नाही। SP चांगलं आहे, त्यांनी बिचारे प्रयत्नही चांगलं करतायत, सगळीकडे वाच आहे, परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही 15 महिने झालं ते 15 संचालक नाही महादेव मुंडेचं तर झालंच, पण ते राजस्थानी मल्टी स्टेटचे 15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे, एक सुद्धा संचालक अजून अटक नाही। मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा? 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरतात आणि 300 कोटी रुपयाला बुडले। मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का? ते होते ना, ही होती। त्याच्यामुळं 15-15 महिने 16-16 महिने आणि ह्या कृष्णा आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होते ना। आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे, पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवायला टॉर्चर करायला पाहिजे ना। जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे, हसरा चेहरा, आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कुणाला सुद्धा, त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा, तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसेल, गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसेल। इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे। त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे। मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या CM साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिहील आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो। तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा, परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी, जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका, कारण अन्नत्याग हे क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं, ते सोपी गोष्ट नाही। अनेक लोक, कारण गावच बसणार आहे अख्खं, त्यात काही लोकांचे शुगर आहे, BP आहे, अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होता। म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका। तुम्ही तुमच्या ठामवर, आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा मसाजोगकारांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ, परंतु यातली कारवाई करून येऊ, तसं बिगर कारवाईचे इथं येणार नाही। मुख्यमंत्री माझा आरोपी आहे
किंवा माझा दोषी एवढं जरा पर्सनली सांगा. हो माझं नाही ते 15 मिनिटात ते बाहेर पडला होता गाडी घेऊन, डपडी गाडी घेऊन बाहेर पडला, नुसता टोल नाक्यावर त्यांनी टाइमपास केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट दिली आहे. यापूर्वी सुद्धा मसदोकरांनी एक आंदोलन उभा केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की वाल्मिक कराडवरती अंतर्गत कारवाई करावी लागली. ते आंदोलन पुढे उद्रेक झाला प्रशासनाची, पण